लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। चौकावाडी येथे पुन्हा मारामारी, एका जणाचे हातपाय तोडून केले जखमी। जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी हॉस्पिटलमध्ये केले दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या चौकावाडी येथे पुन्हा मारामारी, एका जणाचे हातपाय तोडून जखमी केले। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील चौकावाडी गावात शेतातून गेलेल्या रस्त्यावरून मागील 4 दिवसांपासून 2 गट आपापसात एकमेकांना मारामारी करत गंभीर जखमी करत आहे, अशीच एक घटना चौकावाडीत पुन्हा घडली आहे। जुन्या भांडणाच्या कारणावरून दिनांक 10 मार्च रोजी सकाळी घडली। यात गनिका कालेका पठाण वय वर्ष 42 राहणार चौकावाडी येथे मुस्कान नावाने असलेले किराणा दुकान चालवतात। ते सकाळी 7 ते 9:30 वाजेच्या सुमारास दुकानासमोर असताना गावातील त्यांचे चुलत भाऊ आवेज हसन खा पठाण, इरफान हसन खान पठाण, युनुस हसन खा पठाण, जिलानी भिकन खा पठाण सर्व राहणार चौकावाडी हे हातात लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्या घेऊन आले आणि मागील सगळ्या भांडणांचं कारण हाच आहे म्हणत गनिका पठाण यांना मारण्यास सुरुवात केली। यात त्यांचा उजवा हात, उजवा पाय आणि डोक्यावर गंभीर मार मारून जखमी केले, म्हणून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जबाब फुलंब्री पोलिसांनी घाटी रुग्णालयात जाऊन घेतले आणि आवेज पठाण, इरफान पठाण, युनुस पठाण आणि जिलानी पठाण यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 नुसार कलम 118(1), 118(2), 115(3)(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे हे करीत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.